आणि यानंतर पाहणार आहोत मुंबई पुण्यात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील 75 अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर। 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर देशभरातील 982 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार। अनेक अधिकारी पैशांचा गैरव्यवहार करत असल्याचा संशय। 40 अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाकडून एसीबीकडे पाठपुरावा। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मार्चमध्ये 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू। पुण्यासह कोकण मंडळाच्याही घरांची लॉटरी काढली जाणार। फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार। बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होऊच देऊ नका, उच्च न्यायालयाच्या राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला सूचना। महापालिकेच्या कामगार विभागानं रिक्त पदे भरण्यासाठी मोठी घोषणा केली आहे। मुंबई महापालिकेमध्ये 38 कामगार पदांची भरती होणार। देवनार कत्तलखान्यासाठी अर्ज मागवले तर सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबवली जाणार। ठाणे शहरातील होर्डिंग मालकांकडून वसुलीसाठी पालिकेची विशेष मोहीम। गेल्या 9 महिन्यांमध्ये जाहिरात विभागाकडून 17 कोटींची वसुली। बारामतीच्या मोरगाव बस स्थानकातील शौचालयांना कुलूप। बस स्थानकामध्ये येणाऱ्या महिला प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय, तर बस स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव, प्रवाशांकडून नाराजी व्यक्त। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल, तर गेट पास देण्यास विलंब करत नातेवाईकांना ताटकळत ठेवल्याचाही आरोप। तर यश कल्याण भगत यांची कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार।